मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे का। याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। तर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एक महासारथी नावाचा पोर्टल तयार करण्यात आलेला आहे। या पोर्टलचा उद्देश म्हणजे सिंगल विंडो सिस्टीम आहे। या पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करायची आहे। यापुढे फ्युचरमध्ये तुम्हाला कोणत्याही सरकारी किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे महा आय डी असणं गरजेचं आहे। या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक महा आय डी मिळणार आहे आणि एक कार्डसुद्धा मिळणार आहे। या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला यापुढे कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, जसे की शिष्यवृत्ती असेल किंवा मग विविध सरकारी योजना असेल, एकाच छताखाली महाडीबीटीच्या योजना असेल, सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। काही दिवसा अगोदर ज्याप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता हे महासारथी नावाचं पोर्टल जे आहे ते सामान्य नागरिकांसाठी तयार करण्यात आलेलं आहे। दिव्यांग बांधवांना जसं एकदा दिव्यांग पोर्टल नोंदणी केल्यानंतर त्यांच्या सर्व काही योजना दिव्यांग बांधवांच्या त्या पोर्टलवरून ते सहज तिथून अर्ज करू शकतात, योजनेविषयी माहिती घेऊ शकतात। त्याच पद्धतीने या महासारथी पोर्टलवरती सुद्धा सामान्य नागरिकांसाठी एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्यासाठी जे काही योजना असतील, ज्या योजनेसाठी ते पात्र असतील, त्यांच्या सर्व योजना त्यांच्याच लॉगिनमध्ये दिसणार आहे आणि तिथूनच ते डायरेक्ट अर्ज करू शकणार आहेत। पुन्हा त्यांना माहिती भरण्याची गरज राहणार नाही आहे। तर आता याच जे काही महासारथी पोर्टलवर नोंदणी करण्याचं काम सुरू आहे आणि त्याच ठिकाणी एक केवायसी नावाचं एक ऑप्शन आहे ते दिसत आहे। बऱ्याच जणांचा गैरसमज होत आहे की हेच लाडकी बहीण योजनेची केवायसीचं ऑप्शन आहे का। तर लाडकी बहीण योजनेची केवायसी हे ऑप्शन नाही आहे। हे महासारथी पोर्टलचा तुम्हाला वापर करण्यासाठी या पोर्टलवर तुमची केवायसी असणं गरजेचं आहे। म्हणजे आता तुम्ही एकदा नोंदणी केली की ती नोंदणी साधारणतः 6 महिन्यापर्यंत ते नोंदणी तुमची चालते आणि त्याची केवायसी तुम्हाला 6 महिन्यांपर्यंत पुन्हा करण्याची गरज नाही, तशा पद्धतीने त्या ठिकाणी मेसेज येत आहे। त्यानंतर 6 महिन्यानंतर जर तुम्हाला एखाद्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल महासारथी पोर्टलच्या माध्यमातून तर तुम्हाला या ठिकाणी आधी तुमची केवायसी करणं गरजेचं आहे। म्हणजे हे जी काही केवायसी आहे ते महासारथी पोर्टल तुम्हाला ॲक्सेस करण्यासाठी किंवा महासारथी पोर्टलवरून जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठीची ही केवायसी आहे, लाडकी बहीण योजनेची ही केवायसी नाही आहे। तर बऱ्याच जणांचा हा गैरसमज होता की आणि बरेच जण जे आहे ते लाडकी बहीण योजनेची केवायसी समजून या पोर्टलवरती जे आहे ते आय डी तयार करून आपली केवायसी झालेली आहे असा त्यांचा गैरसमज होत आहे। तर त्या ठिकाणी सुद्धा जी काही आय डी तयार केल्यानंतर प्रोफाईलमध्ये गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी दाखवते की नेक्स्ट केवायसी तुम्हाला कधी करायची आहे। तर ते जी काही केवायसीची तारीख दाखवते ती त्या महासारथी पोर्टलची केवायसीची तारीख आहे, लाडकी बहीण योजनेची तारीख नाही आहे। तर हा या दोनमधला महत्त्वाचा फरक होता। तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी अद्याप सुरू झालेली नाही आहे, परंतु तुम्हाला जर महा आय डी कार्ड काढायचं असेल तर यापुढे तुम्हाला महा आय डी कार्ड काढणं गरजेचं आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण महा आय डी कार्ड कसं काढायचं याबद्दलची सुद्धा माहिती पाहणार आहोत। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की विचारा।